देवी तुम्ही आला सा आम्हासनी लय बरं वाटलं बघा. देवी तुम्ही जेजुरी मध्ये आला सा खरंच समजण्याची लय आनंद झालाय बघा. माधवीताई तुम्ही देवीसनी बावळा. हा क्षण परत येईल असं मला कधी वाटलं नव्हतं. ज्या जेजुरीतून मी बाहेर पडले त्याच जेजुरीत आता परत आले आहे. तुमचे जेजुरीत स्वागत आहे. माते तू मला सोडून कुठे निघून गेली होतीस? मला असं एकट्याला सोडून तुला कसं जावंसं वाटलं? त्यावेळी मी माझा निर्णय घेतला गणेश. ह्यापुढे असं होऊ देणार नाही. आणि जर तू जेजुरी सोडून गेलीस तर मी तुझ्या बरोबर येईन. असं पुन्हा कधी होईल हे सांगता येत नाही. पण जर मी पुन्हा जेजुरी सोडून गेले तर तुला माझ्या बरोबर घेऊन जाईन. बराच लांबचा प्रवास झाला आहे. हो. चौडप्पा जी अतिथींच्या राहण्याची व्यवस्था अतिथी कक्षात करा. वय म्हाळसा तुम्ही देखील आता विश्रांती घ्यावी. देवी आपण पुढे व्हावं. मी श्री खंडेरायांशी बोलून घेतो. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? हा काय झालं? काय झालं? काय आले मी निकाल लावून आली. हो पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई
मी चांगलं सुनावून आली आहे. हं. त्या तिची बाजू घेत होत्या पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अगो पण आईच म्हणली काय तिची, पटला काय ती का? मला माहिती नाहीये. आई मी तुम्हाला नंतर फोन करते. हो आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्यात? नेहा आले. आई मी येते. हो काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.